हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 244 खड्डा. दुसऱ्याचा पाय मुरगळावा अशा दुष्ट इच्छेने आपण खड्डा खणावा आणि आपलाच पाय त्या खड्ड्यात मुरगळावा अशी अवस्था अनेक वेळा होते. दुष्ट कामना बाळगली की नियती अशाला अद्दल घडविल्याशिवाय राहत नाही. ह्याचे महाभारतात एक उदाहरण आहे. वृद्धक्षत्र नावाचा एक तपस्वी सिंधू राजा होता. त्याला दीर्घ कालावधीनंतर पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव जयद्रथ असे होते. जयद्रथाचा जन्म झाला तेव्हा अशरीरी वाणी झाली की हा तुझा पुत्र कुल, शील आणि संयम अशा गुणांनी युक्त आहे. तो क्षत्रियात श्रेष्ठ असून शूर वीर आहे. परंतु हा ऐन युद्धात लढत असताना त्याचा अदृश्य अशा संतप्त शत्रूकडून शिरच्छेद होईल. आपल्या पुत्राचा ऐन युद्धात शिरच्छेद होणार हे ऐकून वृद्धक्षत्र संतापला. आपल्या पुत्राच्या त्या अज्ञात शत्रूचेही तितकेच निसंतान व्हावे अशा दुष्ट इच्छेने वृद्धक्षत्राने आपल्या पुत्राला आशीर्वाद दिला की या जयद्रथाचे शिर ज्याच्याकडून भूमीवर पडेल त्याचेही शिर छिन्नविच्छिन्न होऊन जमिनीवर पडेल. पुढे यथा कालावधी वृद्धक्षत्राने जयद्रथाला राज्याभिषेक केला आणि तो वनात तपश्चर्येला निघून गेला. पुढे महाभारत युद्धात जयद्रथ कौरवांच्या बाजूने लढला. त्यावेळी अभिमन्यूच्या वधाने संतप्त होऊन अर्जुनाने अशी प्रतिज्ञा केली की उद्या सूर्य मावळायच्या आत मी जयद्रथाचा वध करीन. जर माझ्या हातून असे झाले नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. एकमेव अद्वितीय अशा महापराक्रमी अर्जुनाची ती प्रतिज्ञा ऐकून कौरवांच्या शिबिरात चिंतेचे वातावरण पसरले. जयद्रथाच्या संरक्षणाची जय्यत तयारी केली गेली. तरीही अर्जुनाने भगवंत श्रींच्या मदतीने सूर्यास्ताआधीच काही वेळ योगमायेने सूर्य झाकला आणि सूर्य मावळला. आता जयद्रथाचा वध करण्याची वेळ टळली. एवढेच नव्हे तर प्रतिज्ञेप्रमाणे आता अर्जुनाला अग्निकाष्ठ भक्षण करावे लागेल अशा हर्षोन्मादाने सुरक्षाकडे ढिले झाले. जयद्रथ सुरक्षा कड्याच्या बाहेर आला. भगवंत श्रींनी योगमाया आवरली. सूर्य मावळतीला झुकलेला दिसला आणि त्याचवेळी अर्जुनाने जयद्रथाचा वध केला. जयद्रथाचे शिर उडवल्यावर भगवंत श्रींनी त्याच्या पित्याने त्याला दिलेल्या वराची माहिती अर्जुनाला दिली. त्यामुळे अर्जुनाने ते जयद्रथाचे शिर तसेच हवेत झेलत उडवत वनात जयद्रथाचा पिता वृद्धक्षत्र जेथे तपश्चर्या करत होता तेथवर नेले आणि वृद्धक्षत्राच्या मांडीवर ते अलगद ठेवले. ध्यानामधून व्युत्थानात आल्यावर वृद्धक्षत्र डोळे मिटलेल्या स्थितीत हात जोडून उभा राहिला. त्याबरोबर जयद्रथाचे शिर त्याच्याकडून भूमीवर पडले आणि वृद्धक्षत्राचे मस्तक छिन्नविच्छिन्न झाले. कथामृत 245 आवाका. अफलातून नगरीमध्ये एक फार मोठे सत्पुरुष होते. ते देवळांमधून भजन, पूजन, कीर्तन करत असत. आवाजाची बऱ्यापैकी देणगी होती. स्मरणशक्तीही चांगली होती. अभ्यासू होते. अध्यात्मावर प्रवचने देत असत. असे होता होता ते चांगले प्रसिद्ध झाले. त्यांच्या सभोवती शिष्य गोळा झाले. त्यांना शिष्यगण गुरु म्हणत असे. हा म्हणता शिष्यांची संख्या 3000च्या आसपास झाली. गुरु खुश होते. यथा कालावधीतच त्यांचा स्वतःचा एक मठ बांधून झाला. गुरूंचा संप्रदाय तयार झाला. गुरूंना जाणीव झाली की ते आता फार मोठे आध्यात्मिक गुरु झाले आहेत.
स्वतःचा मठ, शिष्यवर्ग, संप्रदाय, नित्यनियमित प्रार्थना, प्रवचने वगैरे कार्यक्रम कसे यथासांग होत होते. एक दिवस गुरूंच्या लक्षात आले की त्यांचे शरीर त्यांच्यापासून दूर दूर जात आहे. लवकरच त्यांना त्यांचे शरीर लांबवर दिसू लागले. गुरूंनी ओळखले की आपला मृत्यू होत आहे. ते अगदी खुश झाले. काही अवधीतच ते या मर्त्य लोकांपासून दूर निघून कोठेतरी अज्ञातात जाऊ लागले. त्यांनी ओळखले की आपण स्वर्गात जात आहोत. आयुष्यभर इतके काही अध्यात्म केले आहे तेव्हा स्वर्गाखेरीज अन्य पर्यायच नाही. काही क्षणातच ते एका भव्य दरवाजापाशी येऊन उभे राहिले. त्यांना अपेक्षा होती की परमात्मा त्यांच्यासारख्या सुप्रसिद्ध अशा गुरूच्या पुण्यवानाच्या स्वागताला दरवाजात आला असेल, परंतु तेथे तर शांतता होती. गुरूंना आठवले, ठोठावा म्हणजे उघडेल. गुरूंनी दरवाजा ठोठावला तेव्हा आतून एक अतितेजस्वी आकृती बाहेर डोकावली. त्याने गुरूंना काय पाहिजे असे विचारले. त्याचे डोळे म्हणजे 2 सूर्यच होते. गुरु घाबरले, परंतु स्वतःला सावरून त्यांनी परमात्म्याला नमस्कार केला. तेव्हा ती आकृती म्हणाली की तो दरवान आहे. गुरु चांगले चपापले. स्वतःला सावरीत गुरु म्हणाले, हा स्वर्गाचाच दरवाजा आहे ना? परमात्मा कोठे आहे? त्यावर तो दरवान म्हणाला, परमात्मा येथून आत दूर कोठेतरी असतो. मी गेली 10,000 वर्ष नोकरी करत आहे. मी आजपर्यंत परमात्मा पाहिलेला नाही. हे ऐकून गुरु हिरमुसले. आपण कोणीकडून आलात? गुरु म्हणाले, मी पृथ्वीवरचा सुप्रसिद्ध गुरु. दरवानाने विचारले, कोणत्या पृथ्वीवरचा? गुरूंना काही अर्थबोध होईना. दरवानाने विचारले, निदान कोणत्या सूर्यलोकातले ते तरी सांगा. गुरूंना काही कळेना. दरवान म्हणाला, तुम्ही येथे चित्रगुप्त आणि यमदेवाच्या दरवाजातून आलेले नाही, तेव्हा तुम्ही काही हजार पृथ्वींपैकी कोणत्या मानवी प्रांतीतून आलात ते काही समजत नाही. गुरूंना घाम फुटला. अंग ओले झाले. ते म्हणाले, माझे अंग तर दूर राहिले आहे, मग हे काय आहे? त्यांनी कपाळावरून हात फिरवला. तोच त्यांना जाग आली. हरी ओम.